चीनमध्ये हांगझू इथं सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने 2 सुवर्ण 2 कांस्य पदकांची कमाई केली। T20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला। श्रीलंकेबरोबर झालेल्या सामन्यात भारतीय संघानं 19 धावांनी विजय मिळवला। स्मृती मानधनाच्या 46 आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या 42 धावांच्या जोरावर भारतानं 7 बाद 117 धावांपर्यंत मजल मारली। मात्र श्रीलंकेला हे आव्हान पेलता आलं नाही। भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेला 8 गड्यांच्या मोबदल्यात 98 धावाच करता आल्या। त्यापूर्वी भारतीय नेमबाजांच्या दिमाखदार कामगिरीनं भारताच्या खात्यात पहिलं सुवर्ण पदक जमा झालं। रुद्रांश पाटील, दिव्यांश पन्वर आणि ऐश्वर्य तोमर यांच्या संघानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं, तर अनीश भानवाला, विजयवीर सिंधू आणि आदर्श सिंह यांनी कांस्य पदकाची कमाई केली। पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य तोमरनं 228 गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावलं। दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह आता 11 झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे।